कसं म्हणतात, फॉर ए जी पी ए इज इक्वल टू 3. सो फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू 3 त्यानेच दिलं आहे. ओके. अँड सेवन्थ टर्म इज इक्वल टू T7 ची व्हॅल्यू दिली आहे 192 आणि फाइंड करायला सांगतात आर आणि 11वी टर्म. सो वी हॅव फॉर्म्युला फॉर nth टर्म Tn इज इक्वल टू ए आर रेज टू n-1. अशा पद्धतीने फॉर्म्युला आहे. मग आता आपण पुढे लिहिणार Tn nth टर्म. तर आपल्याला 7th टर्म माहिती आहे म्हणून T7 इज इक्वल टू ए आर रेज टू 7-1 असं आपण लिहू शकतो. पुढे T7 म्हणजे 7th टर्म ती आहे 192 इज इक्वल टू ए म्हणजे काय, ए म्हणजे फर्स्ट टर्म ती इथे दिलं आहे 3. आर आपल्याला माहिती नाही आहे पण रेज टू 7-1 म्हणजे काय 6 म्हणजे हे मिळालं. आता या इक्वेशनमध्ये आर हा एकच अननोन आहे. सो आपलं पहिलं काम तरी पूर्ण होईल, आर तरी मिळेल. माझे हा 3 तिकडे टाकूया. 192/3 इज इक्वल टू आर रेज टू 6. 3 ने भाग लावला 3 चौक 18, 1 उरला 2, 3 चौक 12 दॅट इज आर रेज टू 6. मग 64 जर 6च्या पॉवरमध्ये लिहायचं असेल तर 2^6 असं लिहू शकतो. 2^6 करून बघूया. 2चा स्क्वेअर येईल 4, 2 क्यूब येतं 8, 2^4 येतं 16, 2^5 येतं 32, 2^6 येतं 64. आलं. म्हणजे आपल्याला पॉवर कम्पेअर करायला बरं पडेल. 6 पॉवर आहे सेम, 6 म्हणजे बेस पण सेम असले पाहिजेत. सो देअरफॉर आर इज इक्वल टू किती 2. सो आरची व्हॅल्यू मिळाली, पहिलं काम संपलं. आता त्यांना हवं आहे 11वी टर्म, ती पण देऊया. देअरफॉर T11 इज इक्वल टू फॉर्म्युलाप्रमाणे, या फॉर्म्युलाप्रमाणे ए आर रेज टू 11-1 म्हणजे ए आर रेज टू म्हणजे 2 11-1 म्हणजे 10. ए ची व्हॅल्यू टाकून देऊया आपण, ते काम पूर्ण करतो. ए ची व्हॅल्यू 3 आपल्याकडे आहे तर 3 टाकायला काही हरकत नाही. सो 11 इज इक्वल टू 3 इंटू 2^10 असतं 1024 म्हणजे 2^6 आता किती आलं तर 64. 2^7 घेतलं तर याची दुप्पट 128. T8 घेतलं तर याची दुप्पट 256. 2^9 घेतलं तर त्याची दुप्पट 512. 2^10 घेतलं तर 1024. 1024 जे पुढे कम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचं आहे किंवा IT ला जायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं 1024. एक तुम्ही म्हणता ना 1 MB 1 GB डेटा, 1 GB म्हणजे काय तर 1024 MB, कारण बायनरीमध्ये काम चालतं त्याच्यातलं. पण असं ठीक आहे, आपण ते नंतर बघू. हा पार्ट लक्षात घ्या. बस 3 ने मल्टिप्लाय करायला काय हरकत नाही. 3000 3072 हे 11वी टर्म असेल. सिक्वेन्स आपल्याला लिहून दिलाय का नाही, सिक्वेन्स न लिहून देता हे 2 डिटेल्स दिल्यामुळे आपल्याला डायरेक्ट 11वी टर्म काढता येऊ शकते. सो जे दिलंय तिथून सुरुवात करायची. 7 टर्म दिले, चला nth टर्मचा फॉर्म्युला वापरला, सोडवलं, आर तरी मिळेल. आर एकदा मिळालं की 11वी टर्म फाइंड करायला काही टेन्शन नाही. ओके, लिहून घ्या. त्यांनी म्हटलंय की इन ए GP म्हणजे आता ही GP आहे हे आपल्याला सांगून टाकलंय. ओके, इफ द थर्ड टर्म इज 1/5. सो आपल्याला गिवन डेट आहे T3, थर्ड टर्म तो आहे 1/5 अँड 6th टर्म T6, 6th टर्म इज 1/625. देन फाइंड इट्स nth टर्म. nth टर्म फाइंड करा असं ते सांगतात. माझे आपल्याला nth टर्म फाइंड करायची असेल तर हा फॉर्म्युला आहे. त्याच्यासाठी पहिली व्हॅल्यू लागेल ए, आरची व्हॅल्यू लागेल आणि nth टर्म काढायचे त्यामुळे nच्या जागी nच ठेवणार आहे. पण ए आणि आर तर मिळाला पाहिजे. सो पहिला आपला टास्क हे असेल. सो सोल्युशन इथून सुरुवात होतं. वी हॅव nth टर्म थर्ड टर्म इज इक्वल टू 1/3. T6
म्हणजे 6th टर्म 1/625. पण आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे. सो वी हॅव Tn इज इक्वल टू ए आर रेज टू n-1. मग आपल्याला जर थर्ड टर्म फाइंड करायची असेल T3, तर ऑब्व्हियसली आपण nच्या जागी काय टाकणार 3. सो इथे फॉर्म्युला असा दिसेल ए आर रेज टू 3-1, म्हणजे T3 इज इक्वल टू काय असणार ए आर स्क्वेअर, कारण 3-1 येणार 2. हे एक आपल्याला रिलेशन मिळाला. पण त्यातली T3ची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे, इथे दिसते 1/5. सो देअरफॉर 1/5 इज इक्वल टू ए आर स्क्वेअर असं एक इक्वेशन मिळालं. दिस इज नोन ॲज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. सिमिलरली समजा आता 6th टर्म आहे इथे, मग तसंच आता 10th टर्मच्या फॉर्म्युल्यामध्ये 3 टाकला, तसं 6 टाकूया. म्हणजे असं दिसेल T6 इज इक्वल टू ए आर रेज टू 6-1. म्हणजे आपल्याला दिसेल T6 इज इक्वल टू ए आर रेज टू 6-1 म्हणजे 5, ए आर रेज टू 5. याच्यात परत 6th टर्म टाकता येईल, ते दिलंच आहे. म्हणजे 1/625 इज इक्वल टू ए आर रेज टू 5. म्हणजे हे एक काम सोपं झालं. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2. एकदा इक्वेशन नंबर 1 मिळालं, एकदा इक्वेशन नंबर 2 मिळालं की आपण यांच्यावरनं ॲटलिस्ट ए किंवा आर कुठल्या तरी एकाची तरी व्हॅल्यू नक्की काढू शकतो. कसं काढायचं ते बघूया. आता फक्त या दोघांचा रेशो घ्यायचा आहे. रेशो मीन्स न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये. सो दोन्ही साईडला रेशो घेणार. इकडे दिसेल 1/5 डिवायडेड बाय 1/625 आणि इकडे दिसेल ए आर स्क्वेअर डिवायडेड बाय ए आर रेज टू 5. इकडे पण रेशो घेतला, इकडे पण रेशो घेतला. आता इथे ए कॅन्सल होईल. कॅन्सल झालेला आपल्यासाठी बरं आहे, म्हणजे आरच राहील फक्त आणि आरची तरी व्हॅल्यू मिळेल. इकडचे आर स्क्वेअर इकडच्या स्क्वेअर बरोबर कॅन्सल होतील, पण इकडे 3 आर राहतील. 5तनं 2 गेले, म्हणजे 5मधले 2 कॅन्सल झाले, 3 राहिले, आर क्यूब राहिला. आणि इथे 5 एके 5 125, 125 5 625. सो वरती काहीच नाही राहिलं न्यूमरेटरला, म्हणजे 1. खाली राहिलं 1/125 इज इक्वल टू, इकडे न्यूमरेटरला काहीच नाही राहिलं 1 आणि खाली राहिलं आर क्यूब. राईट. पुढे याला वरती टाकूया, कारण हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये वरती जाईल. सो 125 इज इक्वल टू 1/r क्यूब असं आला. ठीक आहे. पुढे सो देअरफॉर 1/125 इज इक्वल टू आर क्यूब. याला उलटा केला, याला पण उलटा केला, याचा रेसिप्रोकल. याला डिनॉमिनेटरवरनं न्यूमरेटरला घेतला, याला न्यूमरेटरवरनं डिनॉमिनेटरला टाकला, उलट. आता हा कोणाचा क्यूब आहे तर आपल्याला माहिती आहे 5चा क्यूब इज इक्वल टू आर क्यूब. दोन्ही साईडला क्यूब रूट घेतल्यावर व्हॅल्यू मिळेल आर इज इक्वल टू 1/5. आता 1 हा कोणाचा क्यूब असतो, 1चाच असतो, त्यामुळे इथे काही लिहायची गरज नाही. वाटल्यास तसं लिहिलं तरी चालेल. 1/5चा क्यूब म्हणजेच 1/125. मग दोन्ही साईडला क्यूब रूट घेतल्यावर क्यूब निघून गेले. आरची व्हॅल्यू मिळाली 1/5. एकदा आरची व्हॅल्यू मिळाली की एची व्हॅल्यू काढणं सोपं होऊ शकेल. मग ही एची व्हॅल्यू कशी काढणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 तुमच्याकडे असं असेल 1/5 इज इक्वल टू ए आर स्क्वेअर. राईट, असंच आहे. सो 1/5 इज इक्वल टू ए आरची व्हॅल्यू पुट करूया, ती आहे 1/5चा स्क्वेअर. म्हणजे 1/5 इज इक्वल टू ए इंटू 1/25. 1चा स्क्वेअर 1, 5चा स्क्वेअर 25. 25 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो 25 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू ए. हा 25 तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला. 25 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू ए असं उत्तर मिळालं. मग 5 एके 5, 5 25. सो एची व्हॅल्यू आली 5. सो आर फर्स्ट टर्म इज 5 अँड कॉमन रेशो इज 1/5. एकदा ए आणि आर भेटले की मग आपण nth टर्म काढू शकतो. सो इथे फक्त लिहिणार देअरफॉर Tn इज इक्वल टू ए आर रेज टू n-1. सो देअरफॉर Tn इज इक्वल टू एची व्हॅल्यू 5, आरची व्हॅल्यू 1/5 ब्रॅकेट रेज टू n-1. बस एवढंच ठेवायचं आहे.
अजून त्याच्यात काहीही आपण करू शकत नाही आणि गरज पण नाही. लॉज ऑफ इंडायसेस वापरून उत्तर आणखीन छोटं करू शकतो, पण त्याची गरज नाही आहे. एवढं ठेवा, सफिशियंट आहे, उत्तराला मार्क मिळतील. ठीक आहे. ओके. फॉर द जी पी इफ आर इज इक्वल टू 1/3 दिलेला आहे, ए पण दिलेला आहे फर्स्ट टर्म. सो 7th टर्म फक्त फाइंड करायचे. सो एकदम सोपं आहे. कॉमन रेशो आर इज इक्वल टू 1/3 दिलेला आहे. फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 9 दिलेला आहे. त्यांना पाहिजे 7th टर्म. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो लिहून टाकूया. वी हॅव एन Tn इज इक्वल टू ए आर रेस टू n-1. त्यांना T7 हवे, तर T7 इज इक्वल टू ए आर रेस टू 7-1. सो T7 इज इक्वल टू ए आर म्हणजेच किती 1/3. सॉरी, ए ची व्हॅल्यू पण वर टाकून देऊया 9. देन 1/3 आर ची व्हॅल्यू रेस टू 6. ओके. सो T7 इज इक्वल टू 9 तसंच लिहितो इंटू, किंवा 9ला आपण असं लिहूया मुद्दा म्हणून कॅल्क्युलेशनसाठी सोपं पडेल. 3चा स्क्वेअर लिहितो. 3चा स्क्वेअर म्हणजे 9. आणि खाली किती होणार, 1ची पॉवर 6 घेतली तरी 1च येतं. आणि खाली 3/6. मग काय होईल, कॅन्सल होऊन यातले 2 कॅन्सल होतील, याच्याबरोबर 4 तरी राहतील, म्हणजे 1/3/4 राहतील. सो T7 इज इक्वल टू 3/4 म्हणजे 3, 3चा स्क्वेअर 9, 3चा क्यूब 27 आणि 3/4 81. सो 1/81 इज द आन्सर. So 7th term will be, that must be 1/81 for the given details or for the given GP. या GP साठी 7वी टर्म 1/81 असेल. These are problem number 2nd, 3rd and 4th. चालू करू शकता तुम्ही पण, तुम्हाला पण जमेल. ए दिलंय, आर दिलंय, मग आत्तासारखाच प्रॉब्लेम 6th टर्म विचारली आहे. इकडे आर दिलंय, 6th टर्म दिलंय, ए विचारलंय. इथे पहिली टर्म दिलंय, 6th टर्म दिलंय आणि आर विचारलंय. फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे, त्यालाच आपण ए म्हणतो. दॅट इज 7/243. कॉमन रेशो दिलेला आहे आर म्हणजेच 3. 6th टर्म फाइंड करायच्या. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे nth टर्मचा ए आर रेस टू n-1. आपल्याला 6th टर्म फाइंड करायची आहे, म्हणजे ए आर रेस टू 6-1. सो T6 इज इक्वल टू ए म्हणजेच ही व्हॅल्यू, दॅट इज 243 इंटू आर म्हणजे 3 रेस टू 6-1 म्हणजेच 5. तर T6 इज इक्वल टू 7/243. 3/5 गेलं तरी ते 243च येतं. मगाशीच आपण बघितलं 3/4 होतं 81. 3/5 म्हणजेच 81ला परत 3ने मल्टिप्लाय करायचं. सो 243 येईल. ते 243ला 243 उडवू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला T6 6th टर्म किती मिळाली, 7. थर्ड प्रॉब्लेममध्ये आर दिलेला आहे. कॉमन रेशो इज इक्वल टू आर इज इक्वल टू -3. देन 6th टर्म T6 ची व्हॅल्यू देऊन ठेवलेली आहे 1701. फर्स्ट टर्म काढायचा आहे. सो वी हॅव फॉर्म्युला फॉर nth टर्म इज इक्वल टू ए आर रेस टू n-1. 6th टर्म लागणार आहे, त्यामुळे n ची व्हॅल्यू 6 टाकतो. ए आर रेस टू 6-1 म्हणजे T6 इज इक्वल टू ए आर रेस टू 5. आता आपल्याकडे ज्या व्हॅल्यू आहेत त्या टाकूया आपण. T6 आहे 1701. ए आपल्याला माहिती नाही आहे, काढायचं आहे. आणि आर आपल्याला माहिती आहे, आर आहे
minus 3 raised to 5. So 1701 is equal to A r raised to 5. आत्ताच आपण बघितलं 243 असतं. फक्त आपण बघितलं होतं की r3 म्हणजे पॉझिटिव्ह 3 असेल तर 243, मायनस असल्यामुळे आणि इथे पॉवर 5 असल्यामुळे 5 पॉवर म्हणजे मायनस 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 असं 5 वेळा मल्टिप्लाय होईल. हे मायनस मायनस प्लस येईल, हे मायनस मायनस प्लस होईल, पण हा एक मायनस राहणारच शेवटी, त्यामुळे तो तिथे दिसला पाहिजे. आणि मग 243ने तिकडे फक्त डिवाइड करायचं आहे. 1701 डिवायडेड बाय 243 म्हणजे ते मायनस पण साईन इथे द्या डिनॉमिनेटरला किंवा न्यूमरेटरला द्या, काही प्रॉब्लेम नाही. ॲटलिस्ट मी कन्फ्युजन नको, आधी इथे लिहितो ए. याने भाग जाईल का? 7ने भाग जातो आहे. 243 7 जा. सो 7 इज इक्वल टू ए उत्तर येईल, फक्त हे मायनस साईन राहील. सो एची व्हॅल्यू -7 आली. ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म दिलेली आहे 2/3. देन सिक्स्थ टर्म दिलेली आहे 162. आपल्याकडे फॉर्म्युला आहे तोच वापरायचा आहे. nth टर्म इन ए GP is equal to AR raised to n-1. T6 पाहिजे, सो AR raised to 6-1. T6 ची व्हॅल्यू टाकून देऊया 162. A ची व्हॅल्यू दिलेली आहे फर्स्ट टर्म A 2/3. R ची काही माहिती नाही आहे आणि 6 - 1 म्हणजे 5. पुढचं कॅल्क्युलेशन जस्ट इकडचं तिकडे मल्टिप्लाय वगैरे होईल. सो हा 3 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल 3 × 162 आणि हा जो 2 इकडे मल्टिप्लाय न्यूमरेटरला आहे तो इकडे डिनॉमिनेटरला येईल, इज इक्वल टू r raised to 5. सो 3 × 2 ने भाग लावूया, 2 × 8 = 16 है ना, 2 × 2 म्हणजे 81 इज इक्वल टू r raised to 5. सो 3 × 81 81 म्हणजेच काय 3 raised to थोडक्यात 4 r raised to 5. हे 3 raised to 4 आणि हा 3 म्हणजे झाले 3 raised to 5 इज इक्वल टू r raised to 5. दोन्ही साईडला 5th रूट घेतलं तर 5 हे पॉवर आहे ती कॅन्सल होईल, r इज इक्वल टू 3 हे उत्तर मिळाला. त्यांना rच पाहिजे होता, तो मिळाला. सो एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 2 त्यातले 4ही झाले.